आज मी तुमच्यासोबत बटाटा पालक भजी आणि त्यासोबत खाण्यासाठी हिरव्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। सर्वात आधी पालकची भाजी नीट करून स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे। आता या चिरून घेतलेल्या पालकच्या भाजीमध्ये एक बटाटा असा खिसून मी ऍड केलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा रवा ऍड केलेला आहे, 1 चमचा धना पावडर, 1 कांदा उभा चिरून घेतलेला, त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून ऍड करायची आहे, 3 चमचे तांदळाचे पीठ, 4 मोठे चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा मॅश केलेला ओवा। यामध्ये जराही पाण्याचा यूज न करता अशा प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये भजी सोडून घेऊया। आता गॅसच्या मीडियम फ्लेम वरती दोन्ही बाजूनी भजी छान कुरकुरीत फ्राय करायचे आहेत। भजी सोबत खाण्यासाठी हिरवी चटणी करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून ऍड करायची आहे, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 लिंबू पिळून ऍड करायचा आहे, अर्धी वाटी पाणी, चवीनुसार मीठ ऍड करून अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हिरवी चटणी आणि बटाटा पालक भजी तयार आहेत। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू